नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर नंबर 4 टॅक्सेशन याचा अभ्यास आपण करणार आहोत. यामधील इन्कम फ्रॉम सॅलरी अंडर सेक्शन 17 सबसेक्शन 1 याचा अभ्यास आपण या ऑनलाइन लेक्चर मध्ये करणार आहोत. बेसिक concept. A regular payment usually made by an employer under a contract of employment to an employee. आपल्याला माहित आहे एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई, मालक आणि कर्मचारी, आणि मालक आणि कर्मचाऱ्यांच्या मध्ये जे कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं, कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट, आणि हे काम करत असताना एम्प्लॉयर एम्प्लॉईला जो पगार देतो त्या पगाराचा कॉन्ट्रॅक्ट हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सॅलरी अंडर सेक्शन 15. The following incomes are taxable under the head salary. आता जे आपल्याला खाली जे काही महत्त्वाचे जे काही हेड्स दिलेले आहेत, हे जे इन्कम आहे ते इन्कम आपल्याला टॅक्सेबल अंडर द हेड सॅलरी मध्ये करता येतं. Any salary due from an employer or former employer to an assessee in the previous year, whether paid or not. एखाद्या एम्प्लॉयर कडून किंवा त्यापूर्वी कुठे काम करत असेल त्या मालकाकडून सॅलरी द्यावयाची राहिलेली असेल मागील वर्षामध्ये, मध्ये दिली असेल किंवा नाही दिली असेल तर त्याचा समावेश यामध्ये होतो. Any salary paid or allowed to him in the previous year by or on behalf of an employer or a former employer through not due or before it becomes due to him. सॅलरी दिलेली असेल किंवा द्यावयाची असेल, मग ती त्या एम्प्लॉयर कडून असेल किंवा त्याच्या वतीने कुणी दिली असेल, किंवा त्या मागील ज्या ठिकाणी तो कर्मचारी काम करत होता त्याच्या मालकाने दिली असेल. थ्रू नॉट ड्यू म्हणजे ती ड्यू नसेल, और बिफोर इट बिकम्स ड्यू टू हिम, आणि त्याच्यामुळं ती ड्यू झालेली नसेल, द्यावयाची राहिलेली नसेल, अशा प्रकारची सुद्धा सॅलरी जी आहे ती सॅलरी यामध्ये आपण घेतोय. एन एम्प्लॉयर और ए फॉर्मर एम्प्लॉयर, मालक किंवा त्यापूर्वीचा जो काही मालक असेल तो, इफ नॉट चार्ज टू इन्कम टॅक्स इन द अर्लियर प्रिव्हियस इयर, मागील वर्षामध्ये समजा अशा प्रकारची सॅलरी इन्कम टॅक्स मध्ये घेतलेली नसेल तर ती आपल्याला टॅक्सेबल मध्ये घ्यावे लागेल. सॅलरी ऑलवेज चार्ज ऑन ड्यू or receipt whichever is earlier, so any advance salary received chargeable in the year of receipt. आता इथं जी सॅलरी आहे त्याच्यामध्ये दोन बेसिस आपल्याला पाहायला मिळतील, एक ड्यू आणि दुसरं रिसीट. याच्यामध्ये ड्यू म्हणजेच त्याला एरियर्स पेएबल म्हटलं जातं. तर याच्यापैकी जे अर्लियर असेल किंवा एनी ऍडव्हान्स सॅलरी जर आपण रिसीव्ह केलेली असेल इन द इयर ऑफ रिसीट, त्या वर्षामध्ये आर्थिक वर्षामध्ये, तर अशी सॅलरी या ठिकाणी आपण विचारात घेतोय. आता याला काय प्रिन्सिपल्स आहेत बघा. नंबर 1, एरियर्स पेएबल और ड्यू बेसिस. अंडर दिस प्रिन्सिपल द इन्कम फ्रॉम सॅलरी इज टॅक्सेबल व्हेन इट बिकम्स ड्यू. आता या तत्वाचा वापर केला जातो. या तत्वानुसार सॅलरी ही केव्हा टॅक्सेबल आहे बघा, ज्यावेळी ती ड्यू असेल. रिसीट बेसिस, अंडर दिस प्रिन्सिपल द इन्कम फ्रॉम सॅलरी इज टॅक्सेबल व्हेन इट इज रिसीव्ड बाय द एम्प्लॉय. आता या तत्वाचा वापर केला तर काय होतं पहा, अशा प्रकारामध्ये सॅलरी केव्हा टॅक्सेबल होते, व्हेन इट इज रिसीव्ड बाय द एम्प्लॉय. ज्यावेळी त्या एम्प्लॉयनं घेतलेली असेल त्यावेळी ती टॅक्सेबल होईल.
However, it may be noted that salary once taxed on a particular basis cannot again be taxed on the another basis. एकदा एका बेसिस नुसार जर समजा ती सॅलरी टॅक्स झाली असेल तर परत कोणत्याही बेसिस नुसार तिला टॅक्स लावता येणार नाही. एम्प्लॉयर एम्प्लॉई रिलेशनशिप. आता यामध्ये प्रामुख्याने एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईचं रिलेशनशिप कसं असतं पहा. There should exist between the payer and the payee the relation of an employer and an employee. एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई मध्ये पेयर आणि पेई यासारखं रिलेशन असलं पाहिजे. इट डज नॉट मॅटर वेदर द एम्प्लॉय इज फुल टाइम एम्प्लॉय और पार्ट टाइम एम्प्लॉय. आता तिथे फुल टाइम एम्प्लॉय असू दे किंवा पार्ट टाइम एम्प्लॉय असू दे त्याचा कोणताही या ठिकाणी मॅटर नाही. इफ एन एम्प्लॉय वर्क्स विथ मोर दॅन वन एम्प्लॉयर, एकापेक्षा जास्त मालकाकडे तो एम्प्लॉई काम करत असेल, salaries received from all the employer should be club. सगळ्या एम्प्लॉयर कडून त्याला मिळालेली जी सॅलरी आहे ती सॅलरी क्लब केली जाईल, एकत्र केली जाईल. अँड बॉट टू चार्ज फॉर द रिलिव्हंट प्रिव्हियस इयर. आणि मग त्याच्यामध्ये त्या पाठीमागच्या वर्षाच्या ज्या काही सॅलरीज असतील तर त्या सॅलरीज आपल्याला इथे चार्ज करता येतील. वन्स द रिलेशनशिप ऑफ एम्प्लॉयर अँड एम्प्लॉय एक्झिस्ट, the income is to be charged under the head of salary. आणि ज्यावेळी आपल्याला प्रत्यक्षामध्ये पाहायला मिळेल की त्या दोघांच्या मध्ये जे रिलेशनशिप आहे ते एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असं आहे, अशा वेळी त्याला मिळालेला जो इन्कम आहे तो इन्कम आपल्याला अंडर द हेड सॅलरी, सॅलरी या हेड खाली आपल्याला दाखवता येईल. फॉरगोइंग ऑफ सॅलरी. Once salary accrues, the subsequent waiver by the employee does not absolve him from liability to income tax. Such waive is only an application and hence chargeable to tax. अशा प्रकारची सॅलरी सुद्धा जर का समजा सॅलरी अॅक्र्यूज असेल, अॅक्युमुलेटेड असेल तर ती सुद्धा आपल्याला घ्यावी लागेल. सरेंडर ऑफ सॅलरी. If an employee surrenders his salary to the central government under section 2 of the voluntary surrender of salaries exemption from taxation act 1961, the salaries so surrendered would be exempt while computing his taxable income. आपण जर सरेंडर केलेली असेल एम्प्लॉई न जर समजा त्याची सॅलरी जर सेंट्रल गव्हर्नमेंटला अंडर सेक्शन 2 ऑफ द व्हॉलंटरी सरेंडर म्हणजे स्वच्छेने सरेंडर केली असेल तर अशा प्रकारची जी काही सॅलरी असेल ती कॉम्प्युटिंग करत असताना एक्झम्प्ट केली जाते. प्लेस ऑफ ॲक्रुअल ऑफ सॅलरी. Section 9 subsection 1 clause 2 salary earned in India is deemed to accrue or arise in India even if it is paid outside of India or it is paid or payable after the contract of employment in India comes to an end. आता हे जे सेक्शन आहे त्या सेक्शन नुसार त्याला जी मिळणारी जी सॅलरी आहे ती भारतामध्ये मिळेल असेल किंवा त्यानं जे काम केलं असेल ते भारतामध्ये केलेलं असेल आणि त्याची जी सॅलरी आहे ती आउटसाइड इंडिया भारताच्या बाहेर मिळालेली असेल किंवा मिळावयाची असेल तर अशा प्रकारचे जे कॉन्ट्रॅक्ट असतं ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला एम्प्लॉयमेंट इन इंडिया कम्स टू एन एंड. If an employee gets pension paid abroad, if an employee gets pension paid abroad in respect of services rendered in India, एखाद्यानं भारतामध्ये काम केलेलं असेल, सर्व्हिस दिलेली असेल आणि त्याची पेन्शन जी आहे ती अब्रॉड मध्ये या ठिकाणी मिळते, द सेम विल बी डीम्ड टू ॲक्रू इन इंडिया. अशा प्रकारची जी काही आहे जी मिळणारी त्याचं जी काही पेन्शन वगैरे असेल ती या इंडियामध्ये आपल्याला मानावी लागेल. प्लेस ॲक्रुअल आपल्याला इंडिया असेल. लीव सॅलरी पेड अब्रॉड इन रिस्पेक्ट ऑफ लीव अर्न इन इंडिया इज डीम्ड टू ॲक्रू ऑर अराइज इन इंडिया. याच्यासारखंच आहे. लीव सॅलरी पेड अब्रॉड. आता इथं लीव अर्न इन इंडिया, इंडियामध्ये लीव अर्न केलेले आहेत मात्र या अब्रॉड मध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. मात्र हा जो काय अशा प्रकारचा इन्कम आहे तो सुद्धा आपल्याला पाहावा लागेल. डीम टू ॲक्रू ऑर अराइज इन इंडिया.
For this purpose, Section 9, Subsection 1, Subsection 3 provides that salaries payable by the government to a citizen of India for services outside India shall be deemed to accrue or arise in India. म्हणजे अशा प्रकारच्या काही पर्पज असतील तर ते आपल्याला अशा प्रकारच्या पर्पज मध्ये जर समजा सॅलरी जर द्यावायची असेल गव्हर्नमेंटने त्या सिटीजन ऑफ इंडियाला जर द्यायचं असेल त्यांना जे काही सर्व्हिस केलेली आहे त्याचंही प्लेस ॲक्रियल आपल्याला हे इंडियामध्ये पाहायला मिळेल. However, by virtue of Section 10, Subsection 7, any allowances or perquisites paid or allowed outside India by the government to a citizen of India for rendering services outside India will be fully exempt. आणि काही अलाउन्सेस परक्युजिट्स वगैरे द्यावयाचे असतील अशा प्रकारची जी काही परक्युजिट्स वगैरे आहेत ती आपल्याला सॅलरी मधून काय होतील एक्झम्प्ट केली जातील. आता सॅलरी म्हणजे नेमकं काय बघा. सॅलरी अंडर सेक्शन 17 सबसेक्शन 1 सॅलरी इज डिफाईन्ड. सो दिस इज द डेफिनेशन. हे सगळं त्याची व्याख्या आहे. त्या व्याख्यामध्ये काय इन्क्लूड आहे बघा. वेजेस म्हणजे सॅलरी मध्ये वेजेसचा समावेश होतो. ॲन्युइटी, पेन्शन, ग्रॅच्युइटी, फीज, कमिशन, परक्विजिट्स, प्रॉफिट्स इन लिeu of or in addition to salary or wages, advance of salary, leave encashment, annual accretion to the balance of recognized provident fund, transferred balance in recognized provident fund, contribution by central government or any other employer to employee pension account as referred in ATCCD. आता अशा प्रकारचे जे काही या ठिकाणी आपल्याला इन्कम पाहायला मिळतील हे सगळे हे सॅलरीचे पार्ट्स असतील. आता काही कॅल्क्युलेशन आपल्याला करावे लागणार आहेत आणि याच्यामध्ये अलाउन्सेस आणि परक्विजिट्स आपल्याला घेत असताना विचारात ही महत्वपूर्ण मानली जातील. कारण कोणत्या वेळी कोणत्या प्रकारची सॅलरी आपण कन्सिडर करायची त्याचा भाग आपल्याला आहे. वेन रेंट फ्री हाऊस और कन्सेशन इन रेंट. आपल्याला जर रेंट फ्री हाऊस याचे ऍडजस्टमेंट्स आपल्याला पाहायला मिळत असेल किंवा तशी आपल्याला त्या एसएससीच्या एसएससीला मिळणारा जो काही रेंट फ्री अकॉमोडेशन वगैरे जे आहे हे जर दिला असेल तर आपल्याला त्यासाठी लागणारी सॅलरी जी आहे ती सॅलरी या पद्धतीने काढावी लागेल. सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी प्लस डिअरनेस अलाउन्स हा फॉर्मिंग पार्ट आपण घेतो, प्लस कमिशन प्लस बोनस प्लस फीज प्लस ऑल टॅक्सेबल अलाउन्सेस प्लस एनी मनी चार्जेबल अंडर ऍक्ट. आता हे सगळं माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. इन केस ऑफ हाऊस रेंट अलाउन्स, हाऊस रेंट काढायचं असेल तर आपल्याला सॅलरी या पद्धतीने काढावं लागेल. बेसिक पे प्लस डीए फॉर्मिंग पार्ट प्लस पर्सेंटेज ऑफ कमिशन. नंबर 3, व्हेन क्वालिफाईंग अमाउंट फॉर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ. आरपीएफ ला आपल्याला जर कॉन्ट्रीब्युशन क्वालिफाय झाला असेल तर आपल्याला इथं सॅलरी कशी काढायची आहे बघा. बेसिक पे प्लस डीए फॉर्मिंग पार्ट प्लस पर्सेंटेज कमिशन म्हणजे सेम ॲज हाऊस रेंट अलाउन्स. एंटरटेनमेंट अलाउन्स सॅलरी इज इक्वल टू बेसिक सॅलरी. ग्रॅच्युटी वेन 1972 ऍक्ट नॉट ऍप्लिकेबल. ग्रॅच्युटी आपल्याला जर काढण्यास सांगितलं असेल आणि 1972चा जो काही आपला कायदा आहे तो आपल्याला ऍप्लिकेबल झाला नसेल तर सॅलरी इज इक्वल टू बेसिक पे प्लस डीए फॉर्मिंग पार्ट प्लस पर्सेंटेज कमिशन. हे सुद्धा आपल्याला हाऊस रेंट अलाउन्स सारखंच आहे म्हणजे तिने एकत्र तुमच्या लक्षात ठेवता येईल. ग्रॅच्युटी ऍक्ट 1972 इज ऍप्लिकेबल. इथं ऍक्ट ऍप्लिकेबल झाला तर काय करावं लागतं बघा. सॅलरी इज इक्वल टू बेसिक प्लस डीए फॉर्मिंग पार्ट. If there is a percentage of forming part is not given, then it is assumed that 100% not forming part. म्हणजे इथं आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. थँक्यू. या पुढील लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अलाउन्सेस आणि परक्विजिट्स.